गोविंद शिल्प घेऊन येत आहे 80 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर, खिडक्या, चौकटी सुपर ग्लास ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम, बेसिन, किचन, सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड। मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, साखळी रोड, पंढरपूर। गेल्या काही दिवसात राज्यातील कोकण घाटमाथ्यासह मध्य महाराष्ट्रातील काही भागाला पावसाने झोडपून काढलं, तर मराठवाड्यासह विदर्भात तुलनेने कमी पाऊस राहिला। आता महाराष्ट्रातील हवामानात मोठ्या बदलाची शक्यता आहे। कोकण घाटमाथ्याच्या परिसरात पावसाचा जोर कायम असतानाच विदर्भात देखील मुसळधार पावसाचा अंदाज आहे। हवामान विभागाने पुढील 4 दिवसासाठी कुठे रेड, कुठे ऑरेंज आणि कुठे येलो अलर्ट जारी केलाय। कोकण विभागात पालघर आणि मुंबईसाठी कोणताही इशारा नसून हलक्या पावसाची शक्यता आहे। ठाणे जिल्ह्यासाठी येलो अलर्ट तर रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला। या भागात काही ठिकाणी जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे। उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार, जळगाव आणि नाशिक जिल्ह्यासाठी कोणताही अलर्ट नसून हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे। घाटमाथा परिसरातील पावसाचा जोर कमी झाला असून पुढील काही दिवस अशा स्वरूपाचं हवामान राहण्याचा अंदाज आहे। पश्चिम महाराष्ट्रातील अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली आणि कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यासाठी कोणताही अलर्ट नसला तरी पुणे घाटमाथ्यासाठी रेड अलर्ट, सातारा घाटमाथ्यासाठी ऑरेंज अलर्ट आणि कोल्हापूर घाटमाथ्यासाठी येलो अलर्ट जारी करण्यात आला। या भागात काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता आहे। त्यामुळे शेतीच्या कामांना वेग आला असून शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळत आहे। मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यात कोणताही अलर्ट नाही। या भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता असून काही ठिकाणी तुरळक सरी कोसळू शकतात। राज्यभर पाऊस समान स्वरूपाचा नसून काही ठिकाणी हलका तर काही ठिकाणी जोरदार पाऊस पडत आहे। विदर्भातील अकोला, अमरावती, बुलढाणा, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर आणि वर्धा या जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट जारी करण्यात आला। या भागात 30 ते 40 किलोमीटर प्रति तास वेगाने वारे वाहण्याची शक्यता असून विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पाऊस पडू शकतो। एकंदरीतच राज्यातील बहुतांश भागात पावसाचा जोर काहीसा कमी झाला असला तरी कोकण घाटमाथा आणि विदर्भातील काही भागात जोरदार पावसाची शक्यता कायम आहे। आज 14 जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला असून 3 जिल्ह्यांना ऑरेंज आणि 1 जिल्ह्याला रेड अलर्ट असेल। जुलै अखेर पावसाचं तुफान येत आहे, त्यामुळे नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी हवामान विभागाच्या सूचनांचे पालन करून आवश्यक ती खबरदारी घ्यावी। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर